दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ चालत्या कारमध्ये भीषण स्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू तर 30हून अधिक जण जखमी। एक संशयित ताब्यात। स्फोटामध्ये मेट्रो स्टेशन जवळच्या अनेक वाहनांना आग। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून या स्फोटासंदर्भात तपास। प्राथमिक तपासानुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचा दिल्ली पोलिसांना संशय। फॉरेन्सिक आणि एनआयए कडून तपास दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरू। लाल किल्ला परिसरामध्ये I-20 हुंडई कारमध्ये स्फोट झाला। सर्व दृष्टीने तपास करणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची माहिती। तर अमित शहांकडून लोकनायक रुग्णालयामध्ये जाऊन जखमींचीही विचारपूस। दिल्ली स्फोटाच्या घटनेसंदर्भात पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत मोदींचं ट्विट। तर पंतप्रधान मोदींनी अमित शहा आणि अधिकाऱ्यांकडून घेतला घटनेचा आढावा। दिल्लीमध्ये स्फोटात वापरलेली कार ही हरियाणा पासिंगची असल्याची माहिती। कार नदीम खान नावाच्या व्यक्तीची। सूत्रांची माहिती। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पुण्यातही हाय अलर्ट जारी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून यंत्रणांना सतर्कतेचे आदेश। देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये अलर्ट। केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांची माहिती। हरियाणाच्या फरीदाबादमध्ये मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश करत 7 जणांना अटक। एका डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX, AK-47 सह मोठा दारुगोळा जप्त। दिल्लीमधील स्फोटाशी संबंध असण्याची शंका व्यक्त। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू। धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती। दोन्ही मुलींना अमेरिकेतनं भारतात बोलावलं।